कोंढवा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी। अनोळखी इसमांकडून फायरिंग झाल्याचा खोटा बनाव करणाऱ्यांचा कोंढवा पोलिसांनी माज काढून केला पर्दाफाश आणि आरोपींना केलं जेरबंद। 19 जानेवारी 2025 रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की आंबेगाव पोलीस ठाणे हद्दीत सिल्वर बीच रुग्णालय नरहे या ठिकाणी प्रदीप सावंत नावाच्या गुंडाच्या उजव्या दंडावर गोळी लागून जखमी झाला आहे। नमूद उपचार करणाऱ्या गुंडाकडे कासोशीने चौकशी केली असता सुरुवातीस त्याने खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। कसून चौकशीत तो व त्याचा मित्र अभिलेखावरील गुन्हेगार अनिल चौहान याने आणलेला बेकायदेशीर गावठी पिस्तूल हाताळत असताना गोळी सुटून जखमी झाल्याचं समजलं। म्हणून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 48/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125 ब, भारतीय हत्यार कायदा कलम 325-27 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमूद गुन्ह्यातील आरोपी अनिल रमेश चौहान वय वर्ष 24 हा पळून गेला असल्याने त्याचा तपास पथकाच्या मदतीने त्याच्या लपण्याच्या ठिकाणी शोध घेण्यात आला व त्या शिताफीने गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 तासात ताब्यात घेऊन त्याची नमूद गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटीची पिस्तूल हस्तगत करण्यात आली। दरम्यान ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे प्रादेशिक विभाग मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतीश चौहान, विशाल मेमाने, पोलीस अंमलदार सूरज शुक्ला, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सागर भोसले, सुजित मदन यांच्या पथकाने केली।